नमस्कार मंडळी, मी नेहा आणि तुम्ही पाहत आहात सत्यदर्शन न्यूज, जिथे आपण करतो सत्याचा उलगडा, निर्भीड, निपक्ष आणि मुद्देसूद। आज आपण ज्या प्रकरणाचा उलगडा करत आहोत त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हलवून टाकलं, रडवलं आणि या समाजातल्या प्रत्येक बापाला, प्रत्येक आईला, प्रत्येक नागरिकाला आतून हादरवून सोडलं। मंडळी, आजचा आपला विशेष रिपोर्ट केवळ एक बातमी नाही, हा एका संपूर्ण राज्याने अनुभवलेल्या वेदनेचा प्रवास आहे, न्यायाचा संघर्ष आहे आणि एका अशा निर्णयाचं चित्रण आहे जे महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीच झालं नव्हतं। केवळ एका मुलीच्या आयुष्याचा, एका कुटुंबाच्या अस्तित्वाचा किंवा एका जिल्ह्याच्या शांततेचा प्रश्न नाही, हे आपल्या संपूर्ण समाजाच्या चेतनेला हलवून टाकणारं, न्याय प्रक्रियेच्या इतिहासात नोंदवलं जाईल असं मानवी संवेदना, कायदेव्यवस्था, लोकांचा संताप आणि न्यायाच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आत्म्यातून उठलेल्या आवाजाचं प्रतीक ठरेल असं प्रकरण आहे। एक असं प्रकरण ज्यात एका निरपराध मुलीवर अन्याय झाला आणि त्या अन्यायाचा विस्फोट असा झाला की संपूर्ण राज्य थरारलं। पोलिसांवर अभूतपूर्व दबाव आला, न्यायालयाने अवघ्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि लोकांच्या रागाचा, संतापाचा, आक्रोशाचा असा लोट उसळला की रस्त्यांवर गर्दी, सोशल मीडियावर आंदोलनं, प्रशासनाकडे मागण्यांचा पाऊस, सरकारकडे कठोर कारवाईची मागणी आणि न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच आरोपीला समर्थन देण्यास प्रत्येक खाजगी वकिलांनी नकार देणारा एक अभूतपूर्व निर्णयही दिसला। या एका घटनेमुळे केवळ कुटुंब उद्ध्वस्त झालं इतकंच नाही, तर समाजाला असं जाणवलं की आज जर आवाज उठवला नाही, न्यायाची मागणी केली नाही, तर उद्या अशा मुलींना न्याय कधीच मिळणार नाही। त्यामुळे आंदोलनं पेटली, लोकांनी घराघरांतून बाहेर पडून मोर्चे काढले, लोकप्रतिनिधींवर प्रश्नांचा भडीमार झाला, पोलिसांना टाळाटाळ केल्याचा आरोप झाला म्हणून तातडीने तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, केस जलदगती न्यायालयात देण्यात येईल अशी घोषणा झाली। पीडितेच्या कुटुंबाने रडत रडत केवळ एकच मागणी केली, आमच्या मुलीला न्याय द्या, तिच्या आवाजाला दाबू नका, ती जिवंत असती तर आज तिच्या हातात स्वप्न असती, पण आज आमच्या हातात फक्त नशिबाचा चुराडा झालेला भार आहे। लोकांच्या रागाने पेटलेल्या वातावरणात सरकारी वकिलांची नेमणूक झाली, न्यायालयीन सुनावणीत कठोर शब्दात स्पष्ट करण्यात आलं की समाजात मुलींच्या सुरक्षिततेबाबत शून्य सहनशीलता असेल। आरोपींवरील कलमं अधिक कठोर करण्यात आली, घटनास्थळाचा पंचनामा, फॉरेन्सिक रिपोर्ट, कॉल डिटेल्स, सर्व साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही डेटा, सर्व काही तातडीने न्यायालयासमोर मांडण्यात आलं आणि या संपूर्ण प्रक्रियेत एक असा क्षण आला की संपूर्ण राज्य अवाक झालं। जिला कायदेशीर हक्काने आरोपीचं बाजू मांडण्याचा अधिकार आहे, ते हक्क वापरण्यासही कोणत्याही वकिलाने पुढे न येण्याचं, वकीलपत्र देण्यास सरळ नकार देणारा इतिहासात कधीही न घडलेला निर्णयही दिसला। समाजात संतापाचं वादळ उसळलं, पण त्या संतापात एक गोष्ट स्पष्ट दिसली की यावेळी लोक शांत बसणार नाहीत, यावेळी लोक न्याय मिळवूनच थांबणार, यावेळी पीडितेचा आवाज दाबला जाणार नाही। राज्यातल्या अनेक संघटना, महिला आयोग, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, पत्रकार, कायदेविशारद एकाच आवाजात उभे राहिले, आम्हाला उदाहरण घडवणारं न्याय हवंय। आणि त्या आवाजात मिसळला पीडितेच्या वडिलांचा कापरा, थरथ्यामारा पण जगातल्या प्रत्येक पालकाचा आवाज बनलेला संवाद, आम्ही गरीब आहोत पण न्याय मागण्याचा हक्क आमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही। पोलिसांनी रात्र चौकशी, शोधमोहीम, पुरावे गोळा करणे, रिपोर्ट तयार करणे ही शर्यत सुरू केली। सरकारने स्वतंत्र SIT नेमली, लोकांना आश्वासन दिलं की तपासात कोणतीही हलगर्जी होणार नाही। दुसरीकडे सोशल मीडियावर लाखो पोस्ट्स, पीडितेला न्याय द्या हॅशटॅगचे लोंढे, विद्यार्थ्यांचे कॅन्डल मार्च, महिलांनी केलेला मानवी साखळा आणि सर्व स्तरातून ऐकू येत असलेली एकच मागणी, न्याय, न्याय आणि न्याय। या सर्व गोंगाटाच्या केंद्रस्थानी होती एक निष्पाप मुलगी, जिने समाजाच्या असुरक्षिततेचा, पुरुषत्व केवळ शक्तीचा गैरवापर करू शकतं याचा आणि व्यवस्थेची कधीकधी मंदावणारी गती याचा फटका सहन केला। आणि जेव्हा न्यायालयाने प्राथमिक आदेश देताना कठोर शब्दात म्हटलं, या मुलीचा आवाज आम्ही ऐकू, समाजाची भीती नव्हे तर न्यायाची ध्वनी आमच्या निर्णयात उमटेल, तेव्हा संपूर्ण राज्याने सुटकेचा श्वास सोडला। या प्रकरणाने इतका मोठा भूचाल निर्माण केला की येत्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवे नियम, कडक कायदे आणि जलदगती न्यायप्रक्रियेसाठी विशेष न्यायालयांची घोषणा देखील अपेक्षित आहे। आणि आम्ही सत्यदर्शन न्यूजवरून तुमच्यापर्यंत ही संपूर्ण कहाणी एका प्रचंड वेदनेतून पण त्याचवेळी एका दृढ निर्धारातून सांगत आहोत, कारण या मुलीची कथा थांबू नये, तिचा आवाज हरवू नये, तिचं स्वप्न वाऱ्यात उडून जाऊ नयेत। आम्ही हा रिपोर्ट संपवत नाही, कारण ही कथा इथे संपत नाही।
ही कथा तेव्हाच संपेल जेव्हा न्यायालयाचा शेवटचा निर्णय येईल, जेव्हा अपराधांना शिक्षा होईल आणि जेव्हा समाज समजेल की एका मुलीची वेदना ही केवळ तिची वैयक्तिक शोकांतिका नसून संपूर्ण समाजाच्या अंतरात्म्याला जागं करणारी आग आहे.